आमदार रोहित पवार 12 जूनपासून पंढरपूर इथं अन्नत्याग आंदोलन करणार। छत्रपती शिवाजी महाराज चौकात रोहित पवार अन्नत्याग आंदोलन करणार। सरकारनं कर्जमाफी योजनेतल्या जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी आंदोलन केलं जाणार। उलटा चोर कोतवाल को डाटे असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी उमेदवार हर्षजित देशमुख यांना प्रत्युत्तर दिले। रुग्णालयात राहून नाटकं का करता असा खोचक टोला सुद्धा त्यांनी देशमुखांना लगावला। आम्ही कोणतंही ऑपरेशन टायगर करत नाही असं वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी दिलं। जेव्हा ऑपरेशन टायगर करायचं तेव्हा एकनाथ शिंदे ठरवतील असंही ते म्हणाले। अमरावतीमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेसच्या संभाव्य वंचित कार्डवर भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी जोरदार हल्ला चढवला। भाजप महायुतीकडे नगरसेवकांचं संख्याबळ प्रचंड असल्याचं ते म्हणाले। विधान परिषद निवडणुकीसाठी सोलापूर पालिकेतल्या भाजप नगरसेवकांसोबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची बैठक झाली। बैठकीत भाजपने 100 पारचा नारा दिला। बैठकीला आमदार सचिन कल्याण शेट्टी, महापौर विनायक कोंड्याल यांच्यासह भाजप नगरसेवक उपस्थित होते। 14 जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा वाढदिवस आहे। यातच राज ठाकरे वाढदिवशी मुंबईत नसल्यानं कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केलं। 14 जूनला राज्यभर फुलांची फळांची झाडं तुमच्या परिसरात लावा असं आवाहन त्यांनी केलं। चाळीसगाव तालुक्यातल्या सोलर प्रकल्पामुळे शेतकरी बाधित झाले। त्या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी सोलर प्रकल्पाची सखोल चौकशी करावी असे निर्देश मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। दापचरी इथल्या प्रकल्पग्रस्त कृषी क्षेत्रधारक कुटुंबांना न्याय मिळण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी संबंधित विभागाला तात्काळ सकारात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले। आमदार चित्रा वाघ यांच्या पाठपुराव्याला यश आलं। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला। षण्मुखानंद सभागृहात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। पक्षाच्या अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार या दिवशी जाहीर भाषण करणार आहेत। नीट परीक्षेतल्या कथित पेपरफुटी आणि एनटीएच्या कारभाराविरोधात सीजेपीचं पुणे विद्यापीठात आंदोलन आहे। या आंदोलनाला विद्यापीठ प्रशासनानं अटींसह परवानगी दिली। पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अभिजित दिपके यांनी केली। अहिल्यानगर शहरातल्या डीपी रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी महापालिकेनं सरजेपुरा रस्त्यावरची अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली। आमदार संग्राम जगताप यांनी या कारवाईची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी सर्वांसाठी समान न्याय या तत्वावर निष्पक्ष कारवाईची मागणी करण्यात आली। शिवसेना भवनासमोर मोदींचं अभिनंदन करणारे मिश्किल बॅनर्स मनसेनं झळकवले। काही वेळातच हे बॅनर पोलिसांकडून काढून टाकण्यात आले। एकही पत्रकार परिषद न घेण्याचा विक्रम मोदींनी केल्याचा बॅनरवर उल्लेख करण्यात आला। संदीप देशपांडे यांनी ट्विट करत मोदींना टोला लगावलाय। बाबू मोशे, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं। कुठल्या व्यक्तीनं कुठल्या पदावर किती वर्ष काम केलं यापेक्षा किती चांगलं काम केलं हे महत्त्वाचं नाही का असं देशपांडे म्हणाले। लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचे 344 कोटी वळवले जाणार। लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी ही रक्कम महिला आणि बालकल्याण विभागाच्या खात्यात वळती करण्यात आली। राज्य शासनाने या संदर्भातला शासन निर्णय जारी केला।